ज्या घरात महिला हे 18 नियम पाळतात त्या घरात नेहमी चांगले होते. महिलांनी फक्त एवढेच करा की घर पैशाने भरेल. नंबर 2, फक्त एवढेच टिप्स वापरा, तुमची प्रगती बघून इतरांना धक्काच बसेल. नंबर 1, खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा, परिणाम लक्ष्मी स्थिर होते. नंबर 2, घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. नंबर 3, सकाळी लवकरच उठावे. महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे. सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा, जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा. हे सकाळी लवकर करावयाचे काम, मग दिवसभर आपल्या पद्धतीने कामं करावीत. नंबर 4, रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. नंबर 5, महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा, उभा ठेवू नये. झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, त्याचा मान ठेवावा. घरातील मिठाचा अपमान कधीच करू नका. मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून स्वच्छ ते भरून पाण्यात टाकावे. मीठ हे सुद्धा लक्ष्मीकारक आहे म्हणून त्याचा मान राखावा. नंबर 6, रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे. परिणाम आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही. नंबर 7, गंधक किंवा कापूर जाळा. आठवड्यातून 2दा घरात धूर करा. मिठाचे पाणी पोछासाठी वापरा, नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुळशी, मोगरा, मनी प्लांट, मोगरा यासारखी झाडे ठेवा. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि ज्या घरातील वातावरणाचा कार्यात्मक असते तिथे पैसा, सुख, समृद्धी, यश हे आपोआप खेचले जातात. नंबर 8, घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवार हे लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते. नंबर 9, थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा. यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा. असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. नंबर 10, मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात. घर नेहमी स्वच्छ ठेवा. ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही. नंबर 11, घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा. कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते. नंबर 12, पती-पत्नींमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका. यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या. हा उपाय केल्याने शांती राहते आणि पती-पत्नींमध्ये प्रेम वाढते. नंबर 13, गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे असते. संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी. चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये. तसेच रोज एकदा तरी घरात स्त्रीसूक्त किंवा घरातील सर्वांनी पुरुष सूक्त यांचे पाठ, अभिषेकाचे पाणी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे. नंबर 14, घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज आणायचे, आजच बनवायचे आणि आजच खायचे असे करू नये. नंबर 15, प्रत्येक शनिवारी व अमावास्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा. परिणाम करणी देव देवसई अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही. नंबर 16, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. नंबर 17,
घरगुती त्रास दूर होण्यासाठी लवंग कापूरचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो. यासाठी तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळणे आवश्यक आहे. यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. हा उपाय केल्याने कौटुंबिक संकटापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते. नंबर 18 अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही-भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद-कुंकू टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती आणि तृप्त होऊन सुख-समृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते. श्री स्वामी समर्थ.